वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभरात आंदोलन। उद्धव ठाकरे दादरमधल्या आंदोलनामध्ये सहभागी होणार। इंडिया आघाडीचे 300 खासदार केंद्रीय निवडणूक आयोगावरती धडकणार। निवडणुकीमध्ये मतचोरी झाल्याचा विरोधकांचा आरोप। अद्याप दिल्ली पोलिसांकडून मोर्चाला परवानगी नाही। केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी इंडिया आघाडीच्या मोर्चाला सामोरे जाणार। 30 प्रतिनिधींना दुपारी 12 वाजता भेटायला या, असं काँग्रेसच्या जयराम रमेश यांना आयोगाचं पत्र। विरोधी पक्षनेते राहुल गांधींना कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडून पुन्हा एकदा नोटीस। मतचोरी झाल्याच्या आरोपाचे पुरावे 10 दिवसांच्या आत सादर करण्याचे आदेश। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत कुठे? खासदार संजय राऊत यांचं अमित शहांना पत्र। सुप्रीम कोर्टामध्ये जाण्यापूर्वी माहिती द्या, राऊतांची मागणी। राज ठाकरे आणि मनसेच्या विरोधातल्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी। मराठी अमराठी द्वेष पसरवण्याचा आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप। निवडणूक आयोगाकडे मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी। शिंदेच्या शिवसेनेमधल्या कार्यपद्धतीवरती पदाधिकाऱ्यांची नाराजी। पदाधिकाऱ्यांवरती जबाबदारी न दिल्यामुळे संभ्रम। ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या शक्यतेवरून संथ कारभार सुरू असल्याची सूत्रांची माहिती। जैन समुदायाच्या आंदोलनाला आता मराठी एकीकरण समिती उत्तर देणार। कबूतरखाना सुरू राहावा यासाठी बळजबरी करणाऱ्यांवरती कारवाईसाठी समिती रस्त्यावर उतरणार। विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉलींना सुद्धा जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याकरता केंद्र सरकारकडून तयारी सुरू। निर्णयाला कोल्हापूरमधून विरोध। आमदार सतेज पाटील यांचं हरकती नोंदवण्याचं आवाहन। 2012 नंतरच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी होणार। शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांची माहिती। राज्यव्यापी एसआयटी मार्फत होणार चौकशी। जैसलमेर घराण्याचा एनसीईआरटीच्या 8व्या वर्गाच्या पुस्तकावरती आक्षेप। मराठा साम्राज्याच्या नकाशामध्ये दिशाभूल केल्याचा दावा। नकाशावरील आक्षेप खपवून घेणार नाही, राजे मुधोजी भोसले यांचा इशारा। आज तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं राज्यभरामध्ये भाविकांची मांदियाळी। त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो भाविक दाखल। अनेक मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची रीघ। आणि एअर इंडियाच्या विमानाच्या रडारमध्ये यंत्रणेत दोष असल्यामुळे विमानाचं चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग। तिरुअनंतपुरमवरून दिल्लीला जाणाऱ्या विमानामध्ये 4 काँग्रेस आणि एका माकप खासदाराचा समावेश। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।